Thank you.
सिंधुरी भवाची पुरी महापती विडल विडल महायोग पेटेत ते भीमरथ्यम वरपुंडरी काय दातुम निंदई समागते ते चंदमानंद कन्नो पर ब्रह्मलिंग श्री पांडुरंग करू प्रथमा नमना पांडुरंग करू प्रथमा नमना पांडुरंग करू प्रथमा नमना पांडुरंग करू प्रथमा नमना
होई डॉक्टर प्रसन्न कीर्तन गुरुसेवेसाठी निवडले नाम श्री महाराज भक्त संत सम्राट वैराग्याच्या मूर्ती मंत्र वगैरे अन्वय यांचा तीन छदनांचा वाचन उपदेश वर्ग करण्याची सेवेसाठी निवडला आपण बोलायचं पाण्यापुढे त्याचा परिहार द्यायचा म्हणजे असा कैलास व्हायचा दिलीप जगन्नाथ शिंदे याच दादांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि त्याच वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत सर्वच पाहून अत्युष्ट नातेवाईक आज दादांच्या शिवराचा वर्ष श्राद्धाचा दिवस संपले आज 13 महिने आज मात्र वर्ष श्राद्ध आहे आणि त्याच निमित्ताने शिंदे परिवाराने दिलीप दादांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने एक दिवसीय नाव यज्ञ सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आज म्हणजेच आज शेवटचा निरोप म्हणजेच आज वर्ष श्राद्धाचं निमित्त आहे संपले 13 महिने संपले आम्ही म्हणत होतो प्रत्येक महिन्याला आज मात्र मासिक आहे आज मात्र मासिक आहे पण महाराज आज 13 सुद्धा महिने संपलेले आहेत आणि 13 महिने जसे कंप्लीट होतात ना जसे पूर्ण होतात ना तसं वर्ष श्राद्ध येत असतं आणि तेच वर्ष श्राद्धाचं निमित्त म्हणजे आज आहे आणि त्याच निमित्ताने काहीतरी पुण्यदान व्हावं दादांच्या गाण्याच्या निमित्ताने काहीतरी निमित्ताने अन्नदान व्हावं पुण्यदान व्हावं वस्त्रदान व्हावं याच निमित्ताने आज या ठिकाणी एक दिवशीय नामयज्ञ सोहळा शिंदे परिवाराने आयोजित केलेला आहे महाराज जाणं हे प्रत्येकाला जावं हे नाही पण काहींना लवकर जावं लागतं काहींना उशिरा जावं लागतं जाण्याची तिथी ही ठरलेली अरे ज्या दिवशी जन्म झाला ना त्याच दिवशी जाण्याचा सुद्धा दिवस ठरलेला आहे या देहाचा ज्या दिवशी जन्म झाला ज्या दिवशी जन्म मिळाला ना त्याच दिवशी या देहाची एक्सपायरी डेट ठरलेली आहे ती फक्त तुम्हाला आणि मला माहिती नाही जगाच्या मालकाने करून ठेवली तर अरे ज्या दिवशी एक्सपायर होणार आहे त्याच दिवशी होणार आहे मरणार आहे एक दिवस जाणार आहे पण मरत असताना काय मरतो कबीरदासजी महाराज सांगतात माया मरी न मनमरा मर मर गया शरीर माया मरी न मनमरा मर मर गया शरीर आशा तृष्णा ना मरी कह गए दास कबीर कबीरा कह गए दास कबीर माया मरी ना मन मरा मर मर गया शरीर आशा तृष्णा ना मरी कह गए दास माणूस मरत असताना शरीराने जाते शरीराची
न ये रे सांगाती, कोणीच बरोबर येत न शरीराची माती होत असते. मन आणि माया अशीच राहत असते, पण शरीर मात्र जात असते. आणखी पुरावा जगाच्या मालकाचा पुरावा आहे. गीतेमध्ये सांगितले, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि यज्ञाति संयामी नवानि देहि, यज्ञानि संयामी नवानि देहि. जसं जीर्ण झालेलं वस्त्र फेकून द्यावं आणि नवीन वस्त्र परिधान करावं. माऊलींची होईल, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य. जसं जुनं झालेलं वस्त्र फेकून द्यावं आणि नवीन वस्त्र परिधान करावं, तसा हा जीव आहे. हे जुनं झालेलं जीर्ण झालेलं वस्त्र फेकून देत असतो आणि नवीन वस्त्र म्हणजे नवीन देहामध्ये प्रवेश करत असतो. परंतु हाच देह मिळेल याची शाश्वती नाही, कारण त्याला त्याच्यासाठी चांगलं कर्म, चांगलं पुण्य, चांगलं कर्तव्य करावं लागतं. अन्यथा हे शरीर मिळत नाही. आणि हे जर शरीर मिळत तरच कळतं. शेलगाव नगरीमध्ये कीर्तनाने जाऊन बसावं, अन्य शरीरामध्ये ज्ञान होत नाही. फक्त याच देहात आल्याच्या नंतर घडतं काय हो महाराज? याच देही घडे देवाचे भजन. देवा तरी काय लागतं? महाराज म्हणतात काही न लगे एक भावाचे कारण. तुका म्हणे आन विठोबाचे, माझ्या विठ्ठलाचे आन घेऊन सांगतोय रे, माझ्या विठ्ठलाला फक्त भाव द्या. आणि माझा देव देव फक्त भावाचा भाव केलाय, काहीच नकोय माझ्या देवाला, फक्त भाव द्या. म्हणून महाराज म्हणतात सांगतो तुम्हासे भजा रे विठ्ठला. जशी आई पोराला सांगत असते वेड्यावणी करू नको रे बाळा. रे रे हा शब्द खूप महत्वाचा आहे. कारण ज्या गोष्टीपासून वाईट व्यसन करू नको रे बाळा, वाईट होईल तुझं, वाटोळ होईल रे. रे रे हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणून महाराजांनी सुद्धा रे या शब्दाचा उच्चार केलाय. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, भजा रे माझ्या विठ्ठलाला. नाही जर भजाल ना तर तुमचा जन्म वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतोय तुम्हाशी. मग महाराज तुमच्या विठ्ठलाला आम्ही भजतो खरंय, सगळ्या गोष्टी खऱ्या. म्हणजे प्रपंच सोडायचा का, उठलं की विठ्ठल 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 म्हणत भजायचं, भजन करायचं, मंदिरामध्ये जायचं, या सगळ्या गोष्टी करायच्या. मग आमचा प्रपंच घरी करायचा. महाराज म्हणले तुमच्या विठ्ठलाला भजण्याकरिता प्रपंच सोडायची गरज नाही. मग तुम्ही कामामध्येच राहा, पण काय करा? महाराज म्हणले कामामध्ये काम हो, काही मनाला कामामध्ये काम
कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रवण सुख होईल सुख होईल अव दुःखाचे सुखामध्ये रूपांतर होईल म्हणून कामामध्ये काम काही म्हणा राम राम दुसरं काहीच करायची गरज नाही बाईला म्हणणं आपल्याला तर फक्त पती देवाला म्हणायचं विठ्ठल 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 म्हणा त्यांनी केलेलं पुण्य अर्ध ऑटोमॅटिक आपल्याला मिळतं पण त्याच्यासाठी करायला लावावं लागतं पण ती जर वारीला गेले तर पाठीमाग शिव्या दिल्या कुठलं पुण्य पदरामध्ये पडत नाही पण त्यांनी बी वारीला जात असताना घरचा विचार करून जात जावं बरोबर आहे का विठ्ठलाने काय सांगितलंय बाबा कामामध्येच राहा पण राम राम घ्या पण आम्हाला एकदा तरी विठुरायाच्या दर्शनाला जावं लागेल त्याला पाहावं लागेल त्याच्याशिवाय आम्हाला घरी भक्ती करता येणार नाही त्याच्याशिवाय आम्हाला घरी राहून नामचिंतन घेता येणार नाही आम्ही जर त्याला नाहीच पाहिलं तर महाराज म्हणले सगुण भक्ती कराल की निर्गुण भक्ती कराल अहो निर्गुण परमात्माची जर भक्ती करायचं म्हणलं तर अगोदर त्याला पाहावं लागेल आणि तो आम्हाला दिसणार नाही तो आम्हाला सुचणार नाही म्हणून अगोदर आम्हाला सगुणापर्यंत पोहोचावं लागेल मंदिरामध्ये जावं लागेल महाराज आम्ही निर्गुण परमात्म्याची भक्ती जर घरी जाऊन करायची म्हणलं तर आम्हाला आठवणं शक्य नाही जर आपल्याला सांगितलं खापर पंजोबाचं ध्यान करा आठवते का येईल का ध्यान करता चेहऱ्यासह खापर पंजोबाचं ध्यान करता इथं आहे का फोटो दाखवा मला जरा आहे का नाही हो महाराज आम्हाला आम्ही ते पाहिलंच नाही त्यावेळेला फोटोची सुद्धा व्यवस्था नसेल पण आमच्याकडे तो फोटो नाही आम्ही पाहिलं नाही आम्ही कसं काय त्यांचं ध्यान करायचं पण आम्हाला जर सांगितलं तुमच्या आईचं ध्यान करा 5 मिनिट आम्ही करून आम्ही पाहिलंय तिला आम्हाला माहित आहे ते तसाच आहे आता सगुण परमात्मा हा विठेवर आहे त्याला आम्हाला पाहण्याकरिता जावं लागेल मी एकदा का त्याला हृदयामध्ये साठवलं की मग आम्हाला निर्गुण परमात्म्याची भक्ती करता येईल म्हणजे आम्हाला नाही जरी दिसला ना तरी सुद्धा आमच्या लक्षात आहे चुकल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे का तसंच आहे आयुष्य रूपी जर गणित चुकू द्यायचं नसेल तर अंशाने अंशाकडे आकर्षण केलं पाहिजे मला सांगा नदीची धाव कोणीकडे नदीची धाव समुद्राकडे का बरं तिला जाता येत नव्हतं का खडका खडकाने
गेली दुसरीकडे, पण ती नाही गेली, ती समुद्राकडेच जाऊन पोहोचली. त्याचं कारण आहे, कारण समुद्र हा नदीचा अंश आहे, नदी आणि समुद्राचा अंश आहे. कारण पृथ्वीवरती जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला नदीमध्ये पाणी साठतं, परत ते समुद्रामध्ये जातात, परत बाष्पीभवन होऊन ढग बनतात, त्याला थंड हवा लागली की परत पाणी पृथ्वीवरती पडतं, परत ते नदीमध्ये, नदीतलं पाणी समुद्रामध्ये. म्हणून त्या दोन्हीच, नदी समुद्राचा अंश आहे, म्हणून नदीचं आकर्षण समुद्राकडे. मला सांगा, झाडावर पडणारी फुलं कुठं पडतात, खाली की वरी? वरी जातात की खालीच पडतात? काही जण वरती महाराज गुरुत्वाकर्षणामुळे असं होत असेल, पण ऐका माझं, झाड उगवतो कुठून? जमिनीमधून, मातीमधून. मग 4-6 महिने फुल करून ठेवा, त्या फुलाची काय होईल? माती होईल. ते झाड जर वर्षभर करून ठेवलं तर त्याची सुद्धा काय होईल? मग त्या झाडाला सुद्धा माहित आहे, त्या फुलाला सुद्धा माहित आहे आपलं आकर्षण नाही मातीकडे असलं पाहिजे का, आपण मातीत बसून तिकडच गेलं तर बरं. कारण पुन्हा आपल्याला तिकडे जर गेलं तर त्याच्यात मिळू, दुसरीकडे जोडून बसू. म्हणून त्या फुलाचं आकर्षण मातीकडे, खाली आहे, जमिनीकडे. मला सांगा, 2-3 तास जर आपला छोटा मुलगा बाहेर फिरायला गेला, कुणीतरी नेला कडेवर, आणि तो घरी आल्याच्या नंतर कोणाला शोधतो? चुलतीला की मामाला की मावशीला? आईला शोधतो का? अहो, ते लेकरू आहे ना, त्या आईचा अंश आहे, म्हणून लेकराचं आकर्षण त्या आईकडे आहे. मला सांगा महिला मंडळ, सकाळी चूल पेटवली होती, त्याच्या निघणाऱ्या ज्वाला वरी होत्या की खाली होत्या? शेलगाव बोला ना, सकाळी चूल पेटवल्या ना? कशी दादा गाव जेवण दिलं? सकाळी चुली पेटवली होते, त्याचं निघणार जे ज्वाला होते त्याच्या, ते वरी होत्या की खाली होत्या? सांगा बरं. सकाळचं उदाहरण आहे, वरी होत्या. का वरी? का त्या खाली गेल्या नाहीत? नाही गेल्या, कारण त्यांना माहिती होतं जर आपण खाली झुकू तर आपण विझू, आपला नाश आहे. त्या वरीच गेल्या, कारण त्या सूर्याचा अंश आहे. अग्नी हे सूर्याचा अंश आहे, म्हणून अग्नीचं आकर्षण हे वरती आहे का? कारण त्या अग्नीचा अंश कुठे? तर वरती सूर्य आहे, म्हणून त्या अग्नीचं आकर्षण वरती आहे. मग त्या फुलाला कळतं, मुलाला कळतं, अग्नीला कळतं, पाण्याला कळतं, तुम्हाला का कळलंय? आपण अंश भगवंताचे पुरावा जीव होत सनातन मनःष्ठानी इंद्रियानी प्रवृत्तिस्थानी कर्षति. प्रत्येकाच्या शरीरामध्ये भगवंताचा अंश आहे, म्हणून आपलं आकर्षण भगवंताकडेच असलं पाहिजे. म्हणून आपल्याला सतत आणि सतत ध्याना मनात कोण दिसला पाहिजे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, राम राम राम. देव किती? देव किती? देव एकच आहे, पण पाहणारे भक्त अनेक आहेत, म्हणून देवाला अनेक रूप घ्यावं लागली. देव माझा एकच आहे, देव एकच आहे, पण पाहणारे भक्त अनेक झाल्यामुळं देवाला सगळीकडे रूप घ्यावी लागली. पण आपलं कर्तव्य जगाच्या मालकाला वाचणं, आपलं कर्तव्य त्याचं मुखामध्ये नाव घेणं, कारण त्याचं नाव आपल्या नावाशी जोडले. कारण भगवंताचं नाव आपल्या नावाशी जोडले. प्रत्येकाची नाव वेगवेगळी आहेत. काही जण म्हणतील महाराज अहो आमचं नाव वेगळं आहे, तुम्ही कसं म्हणताय आमच्या नावाशी त्यांचं नाव जोडलंय? आमच्याच नावामध्ये त्यांचं नाव मिक्स आहे. बघा, प्रत्येकाची नावं वेगवेगळी ठेवलेली आहेत, पण प्रत्येकाच्या नावामध्ये राम आहे. प्रत्येकाचं नाव हे रामच आहे. उदाहरण सांगू? हरिओम महाराज, तुमच्या नावामध्ये किती अक्षर आहेत? 4 अक्षर आहेत. 4ला 4 निघून किती झालं? 4 × 16 झालं का? त्या 16 मध्ये 5 मिक्स करा, किती झालं? 21. 21 झालं. 21 ला 21 आणि 21 42. 42 ला 8 ने भाग घाला, संख्या किती राहते तेवढं मला सांगा. पोरांनो गणित बोला ना. भाग घाला. शाळेत घातलं होतं की सगळ्याला आपल्याला?
तुमच्या नावातच हरी म्हणून घोटाळा झाला काय बाबा? तुमचं नाव काय? बोला ना. अरे मी काही वेळ विचारायला फक्त तुमचं नावच विचारायला. आंबा दास 4 अक्षर आहेत बरं का? ऐका, त्या 4ला 4 चौक 16 आणि 16 मध्ये 5 मिक्स केल्याच्या नंतर 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16. त्या 16 मध्ये 5 मिक्स केल्याच्या नंतर 21 21 आणि 21 42. ते 42 ला आपण भाग घालूया. 8 1 8 8 2 16 8 1 24 8 चौक 32 8 पंचे उत्तर किती आलं होतं? सुरुवातीला आकडा किती आला होता? 42. खाली भाग किती बसला होता? 8 पंचे 40. वजाबाकी केली किती राहिलो महाराज? हे तुमच्या नावातला राम आहे. अंबादास तुमच्या सुद्धा नावात राम आहे बरं का? आमच्या दादाचं नाव लक्ष्मण आहे बरं का? लक्ष्मण दादा तुमच्या नावामध्ये किती अक्षर? अर्ध नाही धरायचं, 3.5 नाही धरायचं तुमच्या नावामध्ये. गणेश. वा, गणेश 3 अक्षर बरं का? 3 चा पाडा 4 पर्यंत म्हणा. ऐका की 4 1 4 4 2 8 4 3 12. 12 मध्ये 5 घालू ना, फक्त बेरीज करा. 17 आणि 17 1 17 17 2 34. 34 ला 8 ने भाग घालता का? भागाकार करा थोडा. किती झाले होते आकडा? 34 आलत का? 8 चौक 32 झालं का? उरले किती मला सांगा ना वजाबाकी करून. गणेशच्या नावामध्ये सुद्धा राम आहे. मला सांगायचंय काय म्हणून माझे संत सांगताय बाबा. सांगतो तुम्हाला शिवाजी विठ्ठलाला त्या विठ्ठलाला बसा, कारण तुमच्यामध्ये तोच आहे. जरी तुमची नावं अनेक असली वेगवेगळी असली तरी राम तुमच्यामध्ये जे तुम्हाला नाव ठेवले ना तुमच्या मायबापांनी त्याच्यात सुद्धा राम दडलेला. या शरीरात आहेच, विषयच नाही, पण तुमची जी नावं ठेवलीत ना त्याच्याशी सुद्धा राम नाम तत्व जोडले. म्हणून महाराज सांगतायत बाबांनो, एक काम करा रे. कुठलं? सांगतो विठ्ठला नाहीतरी गेला शंभोया. अरे त्या विठ्ठलाला बसून आपलं कर्तव्य का? आपण त्या भगवंताचे अंश आहे, त्याच्यामुळं अंशाने अंशाकडे आकर्षलं जावं. अन्यथा करिता बरोबर इंदुरावसे जरी भवाची पुरी वावसे जवळ असलेला परमात्मा दूर गेल्याशिवाय राहणार नाही. किंवा करिता बरोबर इंदुरावसे जरी ज्यावेळी आपण संसाराची गटोडी भरत बसू ना, अरे एक दिवस हे शरीर गलित गात्र झाल्याच्या नंतर आपण कसं घेणार भगवंताचं नाम? काही माणसं म्हातारी होतात, काही माणसं म्हातारी होतात, सगळ्यांनाच म्हातारी व्हायचे. पण काही माणसं म्हातारी होतात, म्हातारं झाल्याच्या नंतर म्हणतात महाराज वारीला जाऊ वाटतंय आता.
पाय गेले आणि मुखांना वारीला जवळ तरुणपणात काय केलं बाबा सवलत भेटली नाही तरुणपणात चल म्हणलं की म्हातारी म्हणायचं नाही थोडं कामाचा घोटाळा आहे जरा आणि तेवढा घोटाळा नीट झाला की मी रिकामा तिने रिकामा का होतो माहितीये का पोराने दांडा दाखवला की ह्याला झेंडा हातात तर नाही येत ह्याच्या हातात कळतच नाही लक्षातच येत नाही आणि शरीर एकदा का खराब झालं मी पोरग दिंडीत नाही काय करायचं तेव्हा दिंडीत कारण याच्या बायकोला भाकरी थापायचा ताप झालेला असतो म्हणून दिंडी ढाकलण्याचा प्रयत्न असतो म्हणून सगळ्यांना विनंती जोपर्यंत परमार्थ करायला येतोय ना जोपर्यंत हाताने दान धर्म करायला येते तोपर्यंतच करा दुसऱ्याच्या हातात गेल्यावर मग काय उसनवारीचं जीवन आहे उसनवारी उसनं गेल्यावर लय अवघड असतं लयच अवघड असतं म्हणून महाराज म्हणतात अरे जोपर्यंत करुण आत्मा जोपर्यंत चांगल्या आत्मा जोपर्यंत चालतंय हे शरीर हालतंय कुठतंय चालतंय डोलतंय ना तोपर्यंत डोलून घ्या कुठं नाचो कीर्तनाचे नाचो सगळ्यांनी येते आहे अधिकारी इथंच अधिकार आहे दुसरीकडे नाही पण आजकाल तर दुसरीकडे सुरू आहे मला नाही आवडत ते हे तर यावं हे तर भरायला लागलं की म्हणतात मला लाज वाटते जिजे पुढं पुरुषांचं जाऊ द्यावं महिलांचं सुद्धा ते तर नाही लाजायचं इथं लाजवते पण इथं लाजायचं नाही कारण इथे सगळ्यांना अधिकार आहे इथं आल्याच्या नंतर आम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होत्या महाराज खरे तुमचं तुम्हाला वाटतं आम्ही इथं यावं भजन करावं कीर्तनामध्ये नाचावं पण आम्ही न कळत चुका केलेल्या त्याची आम्हाला लाज वाटते लोक त्याला हसतात पण आम्हाला हे वाटतं आमच्याकडून काहीतरी पाप झालंय अजून जर तुमच्या धर्म मंडपामध्ये आम्ही आलो तर आम्हाला वाटतं की अजून आमच्याकडून पाप झाल्याशिवाय राहणार नाही कारण आमच्याकडून न कळत झालं महाराज न कळत चुका केल्या न कळत नको ते खाल्लं न कळत नको ते पिलो का आम्हाला संगतीचा परिणाम झाला आता आम्हाला तुमच्या संगतीचा परिणाम झालाय आम्हाला वाटतं हो कीर्तनामध्ये यावं नाचावं टाळ घ्यावं महाराज तुमचा जगाचा मालक आम्हाला जवळ करेल काय असं काही एखादं उदाहरण सांगा ना एखादा दुराचारी होता त्याला जगाच्या मालकाने जवळ घेतलं आहे का काही असं उदाहरण आहेत का काही पुरावे आहे ना महाराज पुरावा अपिचे सुदुराचार भजन्ते मामरंगी भाग सागरी वसवंतव्य सम्यक विकसितो विसा आहे पुरावा अपिचे सुदुराचार अत्यंत दुराचारी असणारा वाल्या कोळी पण जगाच्या मालकाचा नायक झाला किती दुराचारी पण साधू संगत संतांच्या संगतीमध्ये आला आणि जीवनाचं कल्याण करून घेतलं नव्हे नव्हे आणि जगाचा मालक जन्माला येण्या अगोदर काय केलं
घेऊ, जरी खाल्लं पिल्लं असेल या पुढे या बसा, या कीर्तनामध्ये घ्या टाळ आणि नाचा जरा. जगाचा मालक समर्थ आहे. नव्हतं कळत महाराजांना, नव्हतं आम्ही चांगल्याच्या संगतीमध्ये, पण आमच्या डोक्यात नाही प्रकाश पडला. आता खऱ्या अर्थाने आम्ही संतांची संगती झाली आहे. आम्ही चांगलं काहीतरी कानावरती घेतोय, आम्हाला सुद्धा वाटतंय अरे जे झालंय ना त्याच्याकडे मी पाहणार नाही, पण आता तुमचा जगाचा मालक आम्हाला जर जवळ घेत असेल ना तर आम्ही यायला तयार आहे. होय, नक्कीच माझा जगाचा मालक घ्यायला तयार आहे. म्हणून पाठीमागे ज्या चुका केल्या त्याच्याकडे नका पाहू. लोक काय म्हणतील याच्याकडे अजिबातच पाहू नका. लोक काही जरी नसलं तरी नावं ठेवतात आणि ज्यांच्याकडे जास्त प्रॉपर्टी असेल त्याच्यावर जळतात. त्याच्यामुळे लोकांचं डोक्यात घ्यायचं नाही. आपल्याला जे योग्य वाटतं, जे चांगलं आहे ना त्याच्याकडे आकर्षण त्याच्याकडे असू दे, वाईटाकडे नको. घेतो जगाचा मालक, जवळ घेतो 100% सगळे पाठीमागचे पाप नाहीसे होतात, परंतु आता करण्याच्या नंतर तरी माणसाने पापामध्ये जाऊ नये. जे खातोय पितोय ते कुणाला फसवायचं सांग माझं. सांगणाऱ्या बोलणाऱ्या महाराजाला जे टुळटुळ महाराज उभारून त्यांना नाही, अजिबात नाही. अहो जे खातोय ना आपण अन्न, 4-5 प्रकारचं जे अन्न खातोय ते जगाच्या मालकाला फसवायचंय. अहम विश्वरूढो भूत्वा प्राणिनां प्राणापान समायुक्त त्याच्या जगाच्या मालकाला फसवायचं. 4 ते 5 प्रकारचं अन्न जे खातोय पितोय, अहो जे चोकून खातोय, जे चावून खातोय ते सगळं जगाच्या मालकाला फसवायचंय. मग खात असताना पित असताना काय चावायचंय, ते हातात चावायचं, चांगलं चावायचं. कारण जे चावणार आहे ना, चावणार ते उशिरा येत आणि लवकर जातं, ते धोकेले. हे 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 लाईन ह्या 2 लाईन आहेत, हे धोकेले. कुणाला आल्या का जन्माला? कुणाला जन्माला आल्या का? मला तर नव्हत्या आल्या, तुम्हाला आल्या काही? येतच नाही कुणाला, ते उशिरा येत. जन्म झाल्यावर पण हळूहळू हळूहळू एक निघतं. अख्खं तरी कुठलं कुणे निघतात, छोट्या छोट्या कुण्या निघतात. आणि एवढं त्रासदायक येताना ती उलटी संडास करायला लागतात आणि ती लवकर बी जातं. म्हणून हे आल्याच्या नंतर याला सांगा बाबा काय काय चावायचं ते चांगलं चावा, कारण हे धोकेल आहे. 50 वर्ष होती हलती तातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्यास माता म्हणते सावध सावधान वाचे. आता लगेच आज आता संपली मालिका. होती का नव्हती? प्रश्न मंजुषा होती बघा. आज आता ताबडतोब लगेच उत्तर सांगावं लागायची. मला सांगायचंय का लगेच आज आता ताबडतोब आपण सुद्धा कामाला लागायचंय. कुठलं? जगाच्या मालकाचं नाव घ्यायचं. मग महाराज म्हणजे आज सगळ्या धंदापाणी सोडून द्यायचं का? अजिबात सोडायचं नाही. सगळं काम करायचंय, जी सर्व्हिस करतोय ती सुद्धा करायची. फक्त जगाच्या मालकाचं मुखामध्ये नाम, कंठामध्ये नाम धारण करायचं आणि हाताने चांगलं कर्म करायचं, चांगलं काम करायचं. बस एवढाच परमार्थ आहे. एवढाच परमार्थ आहे. काही सुद्धा कुठं जायची गरज नाही. मदत करायची, धर्माला मदत करावी, देशाला मदत करावी. सगळ्या अशा कार्यामध्ये जर मदत केली ना जगाचा मालक धावून आल्याशिवाय राहणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी ना आम्हाला धर्म मंडपात यावं लागतं. त्याच्याशिवाय आम्हाला हे सुचत नाही. मग महाराज आम्ही धर्म मंडपात येऊन करायचं तरी काय? महाराज म्हणजे अभंगाचं पहिलं चरण Oh,
एक ना एक दिवस संपणार आहे आणि गेल्याच्या नंतर माणूस गेल्याच्या नंतर 3.5 तास घटिका इथून ते प्रेत हलवलं जात नाही. काही जण म्हणतील महाराज पाहुणेरा वेळे लांब असते त्याच्यामुळे ते तेवढं ठेवावंच लागतं. त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण सुद्धा हे आहे की लाख किलोमीटर आहे. विश्वास नसेल तर लगेच ते ज्ञान मोजायला सुरुवात करा. जो विश्वास असेल तर बरापर्यंत थांबा. 99 लाख किलोमीटर अंतर त्या जीवाला पार करायचं असतं म्हणून 3.5 घटिका ते हरवलं जात नाही. कधी शास्त्र असं सांगत एक घटिका म्हणजे 24 मिनिट आणि 24 चोख 96 मिनिटांमध्ये ते अंतर पार करायचं असतं म्हणून 3.5 घटिका त्या प्रेताला उचललं जाऊ शकत नाही. अग्नी दिली जाऊ शकत नाही. मग अग्नी देण्याच्या अगोदर त्या व्यक्तीला काय करतात? पाणी पाजतात. बरोबर आहे का? पाणी पाजत असताना पाणी कशाने पाजतात? श्रीमंताचं गेलं की सोन्याच्या भांड्याने, गरीबाचं गेलं की खापराच्या भांड्याने. खापराच्या तरी सुद्धा माणूस गर्व करतो. काय सांगायचं तुम्हाला? मला सांगायचंय का रे इथून 99 लाख किलोमीटर अंतर पार करावं लागतं त्या जीवाला. त्या प्रेताला पाणी देत असताना इथून देतात. इथून जलतर्पण इथूनच का? बाकीची बोट नव्हती का? नव्हती का? होती ना महाराज. पण हेच बोट शास्त्राने सांगितलंय पतंती पितृ हे शालुप्त पिंडोदक क्रिया. इथूनच शास्त्राने सांगितलं इथून जर पित्राला पाणी दिलं तर अधोगतीला पित्र जात नाही, सद्गतीला जातात म्हणून हे स्थान सांगितलेलं आहे. म्हणून इथूनच हे बोटाचं काय काढून हे असं सुटलेलं आहे का? हे बोट याच झालं आमट्याने जलतर्पण केलं की पितृ मुक्त झाले. पण या बोटाचं काम आहे दूर असलेल्या व्यक्तीचा परिचय देणं. या बोटाचं काम आहे दूर असलेल्या व्यक्तीचा परिचय देणं. या बोटाचं काम तुम्ही सगळ्यांनी वापर केला, सगळ्यांनी यूज केलं, वापरलं हे बोट. आम्ही तरुणांनी थोडं वापरलं नाही. पण ज्यांच्या डोक्यावर टोप्या आल्या वयानुसार सांगते वयानुसार ज्यांच्या डोक्यावर टोप्या आल्या त्यांनी या बोटाचा वापर केला. तर म्हणा महाराज होय ह्या 2 लाईन स्वच्छ करण्यासाठी पहिला याचाच वापर होता का? हे बोट जरा आपल्याला जास्त हे आरपार घुसत म्हणून याने बोट दात स्वच्छ केले का नाही. आता मात्र मुलगीने प्रवेश केले राजीनामा निघा तुम्ही सुद्धा नाही करता. आमचा तर विषय हे हे जरा नाजूक आहे बघा. हे कमकुवत आहे. म्हणजे कमकुवत मोठा झालेले असतात मंदिराच्या दानपेटीत असत. हे कमकुवत आहे आणि मग हे कमकुवत बोट आहे ना तर याने देवासाठीच अर्पण केलं. हे कमकुवत आहे ना हे देवासाठी दिलं. नैवेद्य किती असतो? अगदी छोटा. ताट केवढं असतं? अगदी असं कावळा चुंची मध्ये नेईल असं तर असतंय. कारण ठेवलं मंदिरात कोण नेलं असतं आणि चांगलं ठेवतं पंचायत जी कमकुवत वस्तू ती. तसं हे बोट सुद्धा हे तुम्ही सगळं शाळेत गेले का? सोच बदलो देश बदल जायचा. अरे ह्या बोटाचं कार्य ज्यांचे लग्न झाल्यात तेवढीच बोला, ज्यांची झाली नाही ते बोलूच नका. अरे महाराज तुम्ही शांत राहा. बोला ना. ज्या वेळेला लग्न समारंभ पार पडतो
अनोळखी मुलगी अनोळखी मुलाच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करते. अनोळखी नवरदेव अनोळखी नवरीच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करते. बरोबर आहे. मंगळाष्टका झाल्याबरोबर हे असतं की नाही कार्य? हा, तुम्ही हे केलं ना, बरोबर आहे. मंडप नसेल एवढा मंगळीचा असेल, परंतु हे कार्य होतं ना. हा, त्याच वेळेला तो नवरदेव पुष्पमाला अर्पण केल्याच्या नंतर त्या अनोळखी नवरीचं कुठलं बोट धरतो? त्या अनोळखी नवरीचं कुठलं बोट धरतो? करंगळी धरतो ना. अरे करंगळी धरून त्या यज्ञाला किती प्रदक्षिणा मारतो? 7 प्रदक्षिणा, म्हणजे सप्तपदी पूर्ण केली जाते. मला सांगायचंय काय, अगोदर लग्न कशासाठी? लग्न झाल्याबरोबर संसारातलं कार्य की देवाचं कार्य? अगोदर यज्ञाला आहुती, भगवंताचं नाव घेऊन यज्ञामध्ये आहुती टाकावी लागते आणि नंतर संसाराच्या गोष्टी असतात. म्हणजे लग्न कशासाठी? भगवंताचं कार्य विधी करण्यासाठी, भगवंताचं हवन करण्यासाठी. प्रभू रामचंद्राला सुद्धा राजसूय यज्ञ करायचा होता. सीता माता जवळ नव्हते. सर्व साधू संतांनी सांगितलं पत्नीला बोलवा, नाही बोलवता येत. मग ऑप्शन म्हणून स्वर्णाची सीता बनवली, जवळ बसवली, मग यज्ञ पार पडला. म्हणून तुमचं आमचं लग्न सुद्धा यज्ञासाठी, अगोदर भगवंताचा यज्ञ. मग मला सांगायचंय काय, अरे अनोळखी नवरी अनोळखी मुलाची 7 जन्माचे नातं जोडते ना, तिला करंगळी असं म्हणतात. जन्मदात्या माय बापाशी शेवटचा संबंध तोडतो त्याला अंगठा असे म्हणतात. हे शास्त्र शिकवतात, हे माथा नाही शिकवत. हा माथा सुधारण्यासाठी गाथ्याकडे यावं लागतं, गीतेकडे यावं लागतं. आणि हे सगळं कळतं कुठं? धर्माच्या मंडपामध्ये. त्याच्याकरिता जावं लागतं. पण काही जण कीर्तनात येऊन बसते तर घरचं चिंतन करते. आता त्याला कुणाची काय? हा, त्याला चुकी कुणाची महाराज? म्हणून सर्व अंगाने जर कीर्तनाला बसायचं असेल तर भगवंताला विनंती करावं लागेल, देवा माझं मन तुझ्या चरणाशी लागू दे. खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचं कल्याण आहे म्हणावं लागेल आम्हाला देवाला. देवा माझी मन लागो तुझ्या चरणी, माझी मन लागो संसार व्यसनी पडवले. संसार तर करावा लागेल, पण संसार करायचा कसा? दह्यात पडलेल्या केसाप्रमाणे दह्यात पडलेला केस काढण्यासाठी महिला मंडळ लय 8 तास करावा लागतो का? त्रास होतो का? अजिबात नाही, अगदी अलगद निघतो. दह्यात पडलेला केस अलगद बाजूला येतो. पण आपण संसारामध्ये राहतो कसा? शिळ्या भाकरीत अडकलेल्या केसाप्रमाणे. मला सांगा, शिळ्या भाकरीत अडकलेला केस सुटून येतो की तुटून येतो? महिला मंडळ बोला ना. सुटून येतो की तुटून येतो? सुटून येतो की तुटून येतो? तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत सुरूच ठेवते. सुटून येतो. जर त्याला सुटून आणायचं असेल तर त्याच्यावरती काय करावं लागेल? पाण्याचं सिंचन मारावं लागेल, पाणी शिंपडावं लागेल. आणि जसं पाणी टाकू तशी भाकरी नरम होईल. जशी भाकरी नरम झाली तसं त्याच्यामधून अलगद केस बाहेर येईल. तसं हा जीव संसारामधून बाहेर काढायचा
येणार नाही. म्हणून महाराज